हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज आहे सुट्टी आणि तुम्हीच तर म्हणता निरा म्हणता कुत्रे मागं धावल्यासारखी बोलतो म्हणून शांततेनं बोलून राहिली मी. मला म्हणते निरा म्हणते तू इतकी बोलतो, म्हणते तू इतकी बोलतो हा की बस म्हणते निरा बडबड बडबड करतो म्हणते. माया बोलण्यानं हे पकले हा अरे बाय. म्हणून मग मी आता हळूहळू शांततेनं बोलून राहील. तर माझा स्वयंपाक वगैरे सगळं झाला, कामं झाले, रील टाकली आणि आता आमचा काहीतरी प्लॅन झालेला आहे. काय झालेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. पहिले ह्या माझ्या सोन्यासारख्या पोराला मी त्याच्या आजीकडे सोडून देते. तर पहिले आपण सोडून देऊ याला त्याच्या आजीकडे. सई तिथेच आहे. चला तर चला आता सोडलं गुरुला घरी. आता आम्ही जात आहोत कुठेतरी. आज आमचा प्लॅन झालेला आहे मूवी पाहायचा, ते पण धुरंधर. तर मी तर जातच आहे. माझ्यासोबत हे आहे कोणीतरी जे नेहमी सोबत असते ते. आणि आम्ही दोघं आहोत. अजून कोण आमच्यासोबत जॉईन करणार आहे ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. तुम्ही त्यांना ओळखताच पण तरी पण सांगणार. तर पहिले चला तिथं जाऊ आपण ई ऑर्बिटवर. चला तर आम्ही आलो ई ऑर्बिटवर. पाहू शकता अमरावतीचं ई ऑर्बिटवर आलो. आता आम्ही जातो मूवी पाहायसाठी धुरंधर. पण आता आमच्या सोबत कोण कोण राहणार आहे ते तुम्हाला सांगते. चला. टोटो वाला व्हिडिओ कोणता? टोटो यांचा आता भेटूया आपण. आज आलो आहे आम्ही पिक्चर पाहिले धुरंधर. सगळ्याचा धूर झाला. आता आम्ही धरंधर करणार आहे. धुरंधर पाहायला सारंग दर आले. तुम्हाला सांगतो मोठ्यानं बोला. ह्या चेहऱ्याला व्यवस्थित पहा. ज्युनियर रणवीर सिंग दिसते की नाही नक्की सांगा. एक अरे असं नसते. तुला फेसबुकवर कमेंट आली ना ज्युनियर रणवीर सिंग, बस समजून जा. मी पण निरखून पाहिलं. आधी फेसबुकवर मी कोणातरी कमेंट केली की बा मी रणवीर सिंग सारखा दिसतो. ज्युनियर धन्यवाद. तुला मी कमेंटचं मी स्क्रीनशॉट काढतो काय. आता थांब. बोलत नाही काही. चला आम्हाला 25 डिसेंबरला सॅन्टा भेटला. अच्छा म्हणजे एवढी डेअरिंग केली ना, सॅन्टा बनून आला ना तू. मस्त गिफ्ट आणले असं सगळ्यांसाठी. सॅन्टा तर न मागता देते रे राजा. तो फक्त लेकरासाठीच आहे वाटते. चॉकलेट के पार्ले ओ ये छोटे बचपन की याद आ गई. बहुत खाते थे मी. हॅपी क्रिसमस. दिलं बेटा, घेतलं. थँक्यू सॅन्टा, थँक्यू. तिच्या खांद्यात मी बॅग आणि घेणे का काही प्रॉब्लेम. तर तन्वी आलेली आहे आणि हे माझी बॅग घेऊन हिंडून राहिले. दोन बाया सोबत येऊन आल्या. अरे रश्मी, तुला एक गोष्ट सांगू काय, तिला आरामच नाही भेटलं. तिच्या मागे एवढे प्रमोशन आहे. प्रमोशन नाही आहे आज का प्रमोशन आहे काय? इतके प्रमोशन आहे तन्वीच्या मागे. वेळच नाही भेटून राहिला तन्वीला. तुझी कमीत कमी महिन्यातून तुझी किती महिन्यातून कमीत कमी 28 प्रमोशन असं. 28 दिवस 30 असते. हो ना, पण त्यातले पूर्ण फक्त 2 दिवस भेटत एका दिवशी 3 राहते दादा. बापरे रश्मी, एका दिवशी 3 राहते म्हणते. सांग 28 दिवस म्हणजे किती दोघं पॅक आहे. तरी एवढा आज वेळ भेटला वाटते तुला आहे ना. दवाखान्यात आधी वेळ नाही भेटला. बरं नाही. बापरे बाप. घरीच काळा पिऊन राहिली मी. बापरे लय बिझी आहे बाबा. तू प्रमोशन मध्ये माना लागन तुला. अरे इकडे बाबा हे तो दोघं म्हणजे खतरनाक आहे बाबा. धुरंधर चाललो ना. हे 3 मध्ये काय घुसून राहिली. विचारलं ना त्याने. तर मी, तन्वी, विपिन आणि सारंग सर आम्ही 4 जण आलो तो मूवी पाहायसाठी. धुरंधर पाहायचा राहून गेला होता. चला आता इंटरव्ह्यू झाला आहे तर आम्ही आलो इथं पॉपकॉर्न आणि समोसा घ्यायसाठी. चांगलं. तर आम्ही पाहिला धुरंधर. तन्वी हा ज्युनियर धुरंधर. रेमंड डकेटची बॉडी आहे आणि धुरंधरचा चेहरा आहे. आणि क्लिनिक प्लस वाली पोरगी तर हेल्दी असली. चांगला होता पिक्चर, मस्त होता. सगळ्यांनी पहा. हे आले. काय खायचं आहे?
तरी तुला काय खायचं? मध्ये चलतात का तिकडे सगळं पिझ्झा वगैरे जे काय खायचं. चला चला. तर आता आम्ही जाणार आहे काहीतरी खायसाठी. पण काय खायचं आहे मी तो काही खातो. पण आता एका ठिकाणी चाललो आम्ही. तन्वीने सजेस्ट केलं आहे लेकराच्या मनानं म्हणजे तू सांग काय खायचं आहे ते जिथं नाही तिथं आपण चाललो जाऊ आहे की नाही हो? खादोडी आहे. मी खादोडी नाही आहे. ॲक्च्युली काय झालं इंटरव्हलमध्ये आम्ही बाहेर गेलो एवढी लाईन होती कुपनची. झालं पिक्चर चालू झाला मग राहिलं. अशानं कसं धंदा करण ते बिचारे. हां काही बनवाली वेळ लागून राहिला. ते फ्रेंच फ्राईज काय आहे ते आणि सगळं हेच होतं डेंजरस काम होतं. तर आम्ही आलो तो काहीतरी पोटपूजा करण्यासाठी. तर आम्ही बोलवलो मग बर्गर आणि कोक. हो बाळा. आणि तर हे तिथे विपिन आणि सारंग सर हे दोघं जण तिथे गेले होते नाश्ता आणण्यासाठी बर्गर. विपिन तिथे व्लॉग काढून राहिला होता काहीतरी कॉमेडी करून राहिला. तर त्याच्या आता व्लॉगमध्ये बघू काय त्याने कॉमेडी केली काय केलं त्याने. तर चला काय म्हणतं वेटर. नारी राज्य नारी राज्य बापरे ठेवा ना. नारी राज्य बघा त्याच्यासाठी बर्गरांना झालं. तुम्ही पास्ता खाता काय? बोलो रे. हो पास्ता तुम्ही नका खाऊ ना मी तर खाईन. आम्ही खातो. नाही मला एका टाइमिंग नाही आठवण. तर चला आता आज झाला. आज आम्ही पिक्चर पाहिला आणि ते थोडंसं नाश्ता केला. आता मी जाते घरी. तसं जायचं होतं मार्केट पण गुरु म्हणते खूप परेशान करून राहिला. तर आता आम्ही निघतो. आता हे हिरो तोंड बांधून राहिले. सेकंड ब्लॉग एडिट करायला एक दिवस लागतील. तर हा ब्लॉग टाईमवर येणार आहे. आमचा ज्युनियर धुरंधर पाहून घ्या तुम्ही. ज्युनियर रणवीर लाजूनच राहिला तो. ताईने एक फेसबुकवरची कमेंट वाचली मी. तर चला आम्ही आता निघालो घरी. विपिन तर मी पण गेले त्यांच्या घरी. आणि आता मी जात आहे मम्मीकडे गुरुला घ्यायसाठी. कारण गुरु म्हणते खूप त्रास देऊन राहिला. पण आता सईच्या पप्पाला हे काम बाहेर. तर मला म्हणते अर्धा घंटा आता तू मम्मीकडे बस. मग मी येतो मग आपण घरी जाऊ. तर आता घरीच पोचतो. आणि तो काय दंगा करून राहिला पाहू आपण आता. दगड मारून राहिला म्हणते तो सगळ्याले. गिट्ट्या आहे ना तिथं त्याच्या फरशी अशी थोडी फेकून मारतात. एखाद्या लेकराला लागली म्हणजे भांडणाचीच पाडी आहे ना तिथं. लहान असो की मोठं असो. तर चला आता घरी जाऊ पहिले पाहू आता. हा बा काय रे तिथं बसलं. चला इकडे पप्पा खेळून राहिला आता. हॅलो हॅलो. वाजली का थंडी. चल ना व्हिडिओ काढू ना आपण. हा आपला व्हिडिओ लय हिट झालता. तर हे पहा आत्ता मी बाहेरून आलो गुरुला घेऊन. माझ्या गुरुनं पहा किती छान ABCDEFGH लिहिलं. वाव गुरु व्हेरी गुड व्हेरी नाईस. काय पाहिजे मग गिफ्ट तुला. थार गाडी पाहिजे गिफ्ट पाय म्हणजे बापरे गुरु चक्कर येते रे. आता तुझी मम्मी आता बुडी होऊन राहिली रे. चक्कर येते रे मम्मीला. काय गोष्ट थार गाडी पाहिजे. चला आपल्या जिथं कोण कोण आहे त्या रूम मध्ये पाहू आपण आता. कोण आहे. हाय हे आमची राणीबाई. ए बिट्टू हे आमची सुग्रण. हे आमची नवरी. बर हिचे मटके धंदे चालू राहते. तर आज मेहंदी काढून आली. ते कोणत्या खुशीत काढून आली. काढून आली बाई मेहंदी. कुठं चालली तू. उद्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे. कोणता डे आहे. ट्रेडिशनल डे म्हणजे काय करावं लागते. इंडियन लुक. तू काय करून राहिली. साऊथ इंडियन. मग थोडस हे काऊन नाही करून घ्यायचं नाही का. आता 12वी झाली ना तर करू शकतो विधी. परमिशन नाही भेटली ना आता करायची. काय तुझं काय म्हणणं आहे. तर बिट्टू राणी हे शिकून राहिली त्याला. पहिला असं झिरो करायचा बरं मग हे असं याला करायचं. असं काढता आलं मी तुला चॉकलेट दे. तर चला असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझा गुरु माझ्यासारखा दिसते की नाही. गुरु हे मम्मी सारखा दिसते म्हणते. बाय बाय.